हालेलुया. खरोखर प्रियांनो, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जीवन आहे. हालेलुया. किती अद्भुत साक्ष आज आपण सर्वांनी ऐकल्या. हालेलुया. की परमेश्वराने आज जे मी पहिल्यांदाच बघितलं ब्रदरला, पण ते बोलले की पहिल्यांदा ते आले होते आणि खरोखर त्यांच्या कानामध्ये आणि हात आणि पायामध्ये कितीतरी दिवसापासून त्रास होता, पण खरोखर प्रभू येशूनी त्यांच्या कानामधला त्रास, त्यांच्या हातापायामधला त्रास सर्व पूर्णपणे दूर केला. हालेलुया. तर प्रियानो, खरोखर ना आपण परमेश्वराची स्तुती करायला म्हटलो तर परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये किती अद्भुत कार्य केलेले आहेत. हालेलुया. हालेलुया. एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे ना, बायबलमध्ये म्हटलं, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याचे सर्व उपकार विसरू नको. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे प्रियानो, नेहमी आठवण करा परमेश्वराने पूर्वी तुमच्या जीवनामध्ये काय केलेलं आहे. हालेलुया. आणि ती आठवण करून प्रभूला धन्यवाद द्या. हालेलुया. आणि प्रियानो, हे खूप गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. कारण जसं तुम्ही परमेश्वराची स्तुती करत राहणार आहात, त्यांनी तुमच्या जीवनामध्ये जे कार्य केलेले त्यासाठी ज्यावेळेस आपण धन्यवाद देतो, हालेलुया, त्यावेळेस काय होतं, जितकं तुमची स्तुतीचं जीवन वाढतं तितके आशीर्वाद वाढतात. आमेन. प्रियानो, जे लोक अनेकदा असं होतं लोक अनेक मी असं बघितलं, प्रभूची स्तुती करण्याच्या ऐवजी अनेक जण कुरकुर करत असतात. हे असं का, ते तसं का, हे का तसं झालं, हे का तसं झालं, असं नव्हतं पाहिजे, तसं नव्हतं पाहिजे. प्रियानो, तुम्हाला माहिती, त्यावेळेस आपण कुरकुर करतो त्यावेळेस काय होतं माहिती तुम्हाला, बायबल सांगतं, कुरकुर करण्याच्या द्वारे सैतानासाठी आपण दरवाजा उघडतो. मग कधीच कुरकुर करू नका. प्रत्येक गोष्टीसाठी परमेश्वराला धन्यवाद द्या. हालेलुया. हालेलुया. तर प्रियानो, यावेळेस खरोखर प्रभूला धन्यवाद. आपण प्रभूच्या वचनामध्ये जाऊया. आपलं बायबल आपण उंच करूया आणि सर्वजण माझ्या मागे ही कबुली द्या. आज मी परमेश्वराचं वचन लक्षपूर्वक ऐकणार आहे. मी देवाचं वचन माझ्या डोळ्यासमोरून जाऊ देणार नाही, तर हे वचन मी माझ्या अंतःकरणामध्ये जपून ठेवणार आहे. मी परमेश्वराच्या वचनावर दिवस आणि रात्र मनन करणार आहे. हे वचन माझ्या मुखामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये सतत राहणार आहे. आणि म्हणूनच मी यशस्वी आहे. देवाचं वचन मला फलद्रूप करतं. देवाचं वचन मला यशस्वी करतं. धन्यवाद प्रभू येशू, तुझं वचन मला दिलंस. हालेलुया. पिता, सर्व गौरव तुला देतो, महिमा तुला देतो की तुझ्या वचनाची तुलना आम्ही या जगातील कोणत्याही गोष्टी बरोबर करू शकत नाही. कारण मोलबान बाती महान अशी वचन तू आम्हाला दिलीस आणि या वचनाच्या द्वारे तू आम्हाला आशीर्वादित आणि आशीर्वादित केलंस. या वचनाच्या द्वारे प्रभू आम्हाला जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी तू आम्हाला दिलेल्या आहेस. आम्ही धन्यवाद देतो. पुन्हा एकदा हे वचन तुझ्या आत्म्याने, तुझ्या अभिषेकाने तू आम्हाला दिलंस, तुझं सत्य आम्हाला प्रगट केलंस. आम्ही धन्यवाद देतो. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. हालेलुया. खरोखर प्रियांनो, तुम्ही आणि मी खूप 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 आशीर्वादित आपण देवाचे लेकरं आहोत. आमेन. का? कारण आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्त माहिती आहे. हालेलुया. की प्रियांनो, खरोखर तो आपला परमेश्वर, बायबल सांगते ना, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. हालेलुया. आता प्रियांनो, आता सर्वजण माझ्या मागं बोला, देवाने जगावरच नव्हे माझ्यावर
इतकी मोठी प्रीती. किती मोठी? हालेलुया. जो वधस्तंभ, त्या वधस्तंभावर येशूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याचा जीव दिला. आमेन. हालेलुया. इतकी मोठी प्रीती त्या प्रभू येशूने प्रियांनो तुमच्यावर आणि माझ्यावर केलेली. आमेन. हालेलुया. प्रियांनो खरोखर त्या प्रीतीमुळं प्रियांनो आपलं तारण झालं. त्या प्रीतीमुळं आपल्याला स्वर्ग मिळालं आणि त्या प्रीतीमुळं आपल्याला सर्व काही मिळालं. सर्व काही आपल्याला मिळाला. त्या प्रभू येशूनी त्याचा जीव तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिला. काय केलं? प्रभू येशूनी त्याच्या रक्ताचा एक एक थेंब तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी अर्पण केला. हालेलुया. हालेलुया. तर दुसऱ्या गोष्टी द्यायला त्याला काय मोठं आहे का? तो जर तुमच्यासाठी त्याचा जीव देऊ शकतो, तो प्रभू येशू जर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याच्या रक्ताचा एक एक थेंब अर्पण करू शकतो, तर अशी कोणती गोष्ट आहे जो आपल्याला देऊ शकत नाही? बायबल सांगतं त्याने आपल्याला जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी, किती गोष्टी? सर्व काही त्या परमेश्वराने आपल्याला दिलेले आहे. हालेलुया. हालेलुया. फक्त महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला शिकायचंय ते कसं घ्यायचं. आमेन. हालेलुया. प्रियांनो आपण मागील अनेक दिवसांपासून, इनफॅक्ट हे वर्ष, नवीन वर्ष सुरू झाल्यापासून आपण हा विषय घेतलेला आहे. हालेलुया. की प्रियांनो खरोखर आपल्या जीवनामध्ये या नवीन वर्षामध्ये आपण बोलतो ना, हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, भरभराटीचं, आशीर्वादाचं आणि अनेक गोष्टी आपण बोलतो. पण प्रियांनो हे खरोखर हे वर्ष जर आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद जर आपल्याला पाहिजे असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देवाचं वचन आहे. हालेलुया. देवाचं वचन जितकं तुमच्या मनामध्ये आणि अंतःकरणामध्ये वाढणार आहे, त्याच प्रमाणामध्ये तुम्ही आणि मी आशीर्वादित होणार आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, इवन मी तुम्हाला सांगितलं ना, आपला आत्मा, माणसाचा आत्मा, आपल्या माणसाचा जो आत्मा आहे, तो आत्मा जर बलवान व्हायचा असेल तर आपल्याला कशाची गरज आहे? आपला आत्मा जर बलवान व्हायचा असेल तर आपल्याला कशाची गरज आहे? वचनाची. बायबल सांगता आपला नवीन जन्म झाला आणि नवीन जन्म झालेल्या बाळांना काय पाहिजे? वचनाचं काय पाहिजे? वचनाचं दूध. पहिला आपल्याला दुधाची गरज आहे. बाळ असतात त्यांना दुधाची गरज असते. मग बाळ मोठं झाल्यावर त्याला भाकरीची गरज आहे. तर येशू बोलला, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आणि मग आपण देवाच्या वचनामधून बघितलं, हालेलुया, जे प्रौढ माणसं आहेत प्रियांनो, त्यांना फक्त दूध आणि भाकर खाऊन चालणार नाही, त्यांना जड अन्न पाहिजे. हालेलुया. वचनाचं मटण पाहिजे. हालेलुया. आमेन. कारण ह्या वचनाच्या मटणामुळं काय होतं ना, आपल्याला शक्ती येते, आपले मसल्स वाढतात. आमेन. आहे की नाही? आणि मग म्हणून आपण पाहतो, जितकं तुम्ही आणि मी वचनामध्ये बलवान होणार आहोत तितकं जास्त प्रियांनो तुम्ही आशीर्वादित होणार आहात. तुम्ही स्वर्गाचे सर्व आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाहणार आहात. हालेलुया. 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 देवाच्या वचनामुळेच आपण आपल्या जीवनामध्ये फलद्रूप होतो. देवाचं वचन आपल्याला समृद्ध करतं. काय करतं?
आमेन. जे देवाच्या वचनावर दिवस आणि रात्र मनन करतात, बायबल सांगतं तो मनुष्य अशा झाडासमान बनेल जे पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले जे काही तो हाती घेतो ते. आमेन. जो माणूस आपण पाहतो देवाच्या वचनामध्ये राहतो, सकाळी दुपारी संध्याकाळी झोपताना दिवस आणि रात्र त्याचं लक्ष त्याचं मन देवाच्या वचनाकडे लागलेले. हालेलुया. तो मनुष्य प्रियानो काय होतो? यशस्वी होतो, आशीर्वादित होतो. आमेन. हालेलुया. इतकंच नव्हे, देवाचं वचन आपल्याला आरोग्य देतं आणि देवाचं वचन आपल्याला सर्व काही देतं. मग सर्वात महत्वाची गोष्ट या वर्षामध्ये जर तुम्हाला सर्वात जास्त लक्ष कशाकडे लावायचंय तर तुम्हाला देवाच्या वचनाकडे लावायचं. आमेन. हालेलुया. मला माहिती आहे आता नाही, पण पूर्वी तुम्ही 3 घंटे पिक्चर बघायचा, बरोबर आहे ना? 10 घंटे टीव्ही बघायचा. हालेलुया. बघायचं, मी पण बघायचं लहानपणी. आणि मग मोठं झाल्यावर पण जोपर्यंत सत्य समजलं नव्हतं ना. पण प्रियानो, जसं आपण प्रभू येशूचा स्वीकार केला, हालेलुया, आपल्याला समजलं नाही ह्या सर्व व्यर्थ विचार आपण जर आपल्या मनामध्ये घालत राहिलो तर काय होणार आहे? जे आतमध्ये घालणार आहे तेच बाहेर येणार आहे. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं. हालेलुया. म्हणून तुम्ही तुमचं जीवन कशाने भरत आहात? हालेलुया. प्रियानो, आपण आपलं जीवन देवाच्या वचनाने भरत आहोत का? एक वचन आपण वाचूया. प्रेषितांची कृत्य याचा 20 अध्याय आणि 32 वचन. प्रेषित याचा 20 अध्याय आणि 32 वचन. आता मी तुम्हास प्रभूकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे सोपवितो. तो तुमची वाढ कराव्यास व पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये तुम्हाला वतन द्याव्यास समर्थ आहे. हालेलुया. इथं बायबल सांगतं, आता बंधूंनो मी तुम्हाला प्रभूकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे सोपवतो. तर आपण इथं पाहतो प्रियानो, जो संत पॉल आहे हा इफिस्कराच्या लोकांबरोबर बोलत आहे. आणि ॲक्च्युली असं होणार होतं की पौलाला असं वाटलं की ही त्याची शेवटची भेट आहे या इफिसच्या लोकांबरोबर. कोणती भेट आहे? कारण की आता काय होणार होतं, पौलाला शिक्षा होणार होती, त्याला कदाचित जेलमध्ये जावं लागणार होतं. आणि मग तो बोलला, आता मी तुम्हाला इथून पुढे पाहणार नाही, पण आज मी तुम्हाला काय करत आहे? प्रभूकडं व त्याच्या कृपेच्या वचनाकडं सोपवतो. काय बोलला पाऊल? मी तुम्हाला कुठं सोपवतो? प्रभूकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे सोपवतो. हालेलुया. आणि इथं बायबल सांगतं की ते वचन, आता इथं आपल्या मराठी ह्याच्यामध्ये असं म्हटलं ना, तो तुमची वाढ करण्यास व पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये तुम्हाला वतन देण्यास समर्थ आहे. पण इंग्लिश बायबलमध्ये असं म्हटलं, विच इज एबल टू बिल्ड यू अप. तिथं बायबल सांगतं प्रियांनो, आणि मी ओरिजिनल ग्रीक भाषेमध्ये पण बघितलं हे वचन. तर प्रियांनो, इथं जो शब्द आहे तो, तर आपल्याला वाटतं प्रभू, पण ओरिजिनल ग्रीक भाषेमध्ये तो शब्द नाहीये ना. ते इथं कोणता शब्द आहे? ते म्हणजे काय? तो नाहीये, ते. पाऊल काय बोलला? मी तुम्हाला कुठं सोपवतो? प्रभूकडं व त्याच्या कृपेच्या वचनाकडं. आणि इथं काय म्हटलेले? ते तुमची वाढ करण्यास. कोण? देवाचं वचन तुमची वाढ करण्यास. देवाचं वचन तुम्हाला बलवान करण्यास. हालेलुया. तर तुम्हाला तुमची वाढ कशाने होणार आहे? हालेलुया. पण इतकंच नव्हे, इथं बायबल सांगतं ते तुमची वाढ करण्यास
व पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये, बोला, सर्व लोकांमध्ये तुम्हाला वतन देण्यास, पुन्हा एकदा बोला, वतन देण्यास समर्थ आहे. वतन देण्यास समर्थ आहे. पुन्हा एकदा बोला, वतन देण्यास समर्थ आहे. वतन म्हणजे काय? वतन वतन देण्यास, हालेलुया. कोण देणार आहे वतन? वतन कोण देणार आहे आपल्याला? हालेलुया. वचन तुम्हाला देवाचं वचन देणार. कारण इथं बायबल सांगितलं प्रियानं की कृपेच्या वचनाकडे सोपवतो तो तुमची, हे वचन काय करणार आहे? ते तुमची वाढ करण्यास व पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये तुम्हाला वतन, वतन, बोला, वतन. हालेलुया. वतन म्हणजे काय? तुम्हाला माहितीये? परमेश्वर इस्रायल लोकांना बोलला, मी तुम्हाला अशा देशामध्ये घेऊन जाते जिथं दूध आणि मध यांच्या नद्या वाहतात. हालेलुया. प्रियानो, वतन म्हणजे स्वर्गाचे सर्व आशीर्वाद. स्वर्गाचे सर्व आशीर्वाद तुम्हाला कोण देणार आहे? अनेकांना असं वाटतं मी पास्टरकडे जाईल, पास्टर माझ्या डोक्यावर हात ठेवतील, पॉवरफुल प्रेयर करा पास्टर. काही लोकांचं म्हणणं काय? पास्टर जबरदस्त प्रेयर करा, पॉवरफुल प्रेयर करा. हालेलुया. आमेन. अनेक लोकांना ना 40 वर्ष झाले पॉवरफुल प्रेयर करून, पण काय झालं नाही माहितीये का? कारण वतन कोण देतं? हालेलुया. तुमचं लक्ष चुकीकडे, तुम्ही माणसाकडे बघत राहता. ठीक आहे, माणूस, आता मी माणूस आहे, मी तुम्हाला म्हणजे सांगते, सत्य सांगते. येशू प्रभूला सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. हालेलुया. हालेलुया. तर वतन हे कोण देतं? वचन देतं. आमेन. ते तुमची वाढ करण्यास व पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये तुम्हाला वतन. हालेलुया. मी असे ऐकतो ना, वचनामध्ये लिहिलं की मी तुम्हाला काय करणार आहे? वतन देणार आहे. हालेलुया. मला खूप आनंद होतो. आमेन. की माझा बाप, माझा देव मला वतन देणार. मी कोणत्या माणसाकडून कधीच अपेक्षा करत नाही की मला हा हे करल किंवा तो ते करल किंवा माझे नातेवाईक मला हे करतील. मी कुणाकडूनच अपेक्षा करत नाही. इव्हन मी माझ्या आई बापांकडून पण कधीच अपेक्षा केली नाही. कुणाकडूनच मी अपेक्षा करत नाही. हालेलुया. की हा मला असं करल आणि तो मला तसं करल. हालेलुया. ज्यावेळेस इमॅच्युअर होतो, लहान होतो, त्यावेळेस करायचो. हालेलुया. पण ज्यावेळेस मला सत्य समजलं, हालेलुया, मला सर्व अपेक्षा माझ्या बापाकडे केली पाहिजे, स्वर्गीय पित्याकडे केली पाहिजे. परमेश्वर माझा मला काही, हालेलुया. आणि मी माझ्या जीवनामध्ये अनुभव केला ज्यावेळेस खरोखर मी प्रभूला खूप धन्यवाद देतो की हे सत्य मला समजलं. हालेलुया. की आपली पूर्ण आशा, आपलं पूर्ण लक्ष परमेश्वराकडे पाहिजे. देव मला देणार आहे. हालेलुया. आणि त्याची इच्छा आहे, त्याला बळजबरीने करावं लागतं. या जगामध्ये कसं ना, लोकांच्या मागे लागावं लागतं,
मग आपले शेत आहे, आपलं नाव आहे, पण ते आपले शेत आपलं नाव भेटण्यासाठी कोर्टमध्ये जा. कशामध्ये जा? कारण ती लोक तुम्हाला द्यायला तयार नाही. मग भांडण करा, मारामारी करा, मी माझा हिस्सा मला, भांडण करा, हा माझा हिस्सा आहे, माझं घर आहे. हालेलुया, हालेलुया. एवढे जगातलं वतन, जगाच्या लोकांपासून जे वचन आहे हे शापित वचन आहे. पण जे माझ्या बापाकडून, स्वर्गीय पित्याकडून जे आपल्याला भेटतं, हालेलुया, ते वतन आशीर्वादित आहे. हालेलुया. त्याच्यासाठी भांडावं लागत नाही, त्याच्यासाठी मारामारी करावं लागत नाही. हालेलुया. त्याच्यासाठी एकच गोष्ट करावं लागते, शिका देवाचं वचन. शिका. वचनामध्ये बलवान बना, विश्वासामध्ये बलवान बना. हालेलुया. आणि मी असं बोललो, या वचनाच्या द्वारे काय होतं ना, जसं आपण ते शिकत जातो, आपला स्वभाव येशू सारखा बनत जातो. आमेन. हालेलुया. आपण जसं येशू सारखं बनत जातो, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे का, येशूला कधीच कोणत्या गोष्टीची कमी नव्हती. येशू ज्यावेळेस या जगामध्ये होता, हालेलुया, 5 भाकरी 2 मासे आशीर्वादित केलं. किती जेवले? 5000 पुरुष, स्त्रियांची आणि मुलांची तर तिथं सांगितलंच नाही. बट एनिवे, तर प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे, देवाच्या वचनामध्ये, असं बोला, देवाच्या वचनामध्ये वाढत जा आणि परमेश्वराचं वचन प्राप्त करा. हालेलुया, हालेलुया. या जगामध्ये भांडण्यापेक्षा, या जगामध्ये खोटं लबाडी करण्यापेक्षा, हालेलुया, आमेन, देवाकडून जे आशीर्वाद प्राप्त करणं हे खूप सोपं आहे आणि चांगलं, कॉम्प्लिकेटेड नाही. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ओके. तर प्रियांनो, सर्व आपल्याला कोण देणार आहे? कोण देणार आहे? देवाचं वचन. आमेन. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, हे वचन खूप महत्वाचं आहे. मागच्या वेळेस आपण बघितलं, चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून काय करतो? चांगले काढतो. चांगला माणूस. तुम्ही चांगले आहे का? आहे का चांगले? करा ना हात. का चांगले आपण? येशूचं रक्त आपल्यावर. आमेन. येशूच्या रक्ताने आपण नीतिमान झालो आहोत. येशूच्या रक्ताने आपण निष्पाप, निर्दोष, निष्कलंक, पवित्र आणि चांगले झालेलो आहोत. पहिले आपण वाईट होतो, सर्व वाईट होतो. हालेलुया. पण आपला नवीन जन्म झाला, आता आपण चांगले. आपल्या सर्व मला माझा नवीन जन्म झालेला. नवीन जन्म झाला त्यावेळेस काय झालं? ज्यावेळेस आपला नवीन जन्म झाला, ज्यावेळेस आपण येशूवर विश्वास ठेवला, तुम्ही देवाचे पुत्र आणि कन्या बनला. हालेलुया. पहिले आपण सैतानासारखे होतो, आपल्यामध्ये सैतानाचे गुण होते. पण आता आपण येशूवर विश्वास ठेवल्यावर, हालेलुया, त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवल्यावर आपला नवीन जन्म झाला आणि आपण देवाचे पुत्र आणि कन्या बनलो. आणि ज्यावेळेस आपण देवाचे पुत्र आणि कन्या बनलो, आपल्या सर्वांमध्ये देवाचा स्वभाव, सर्वजण बोला, देवाचा स्वभाव माझ्यामध्ये आला आहे. देवाची प्रीती माझ्यामध्ये आलेली. पुन्हा बोला, देवाचा स्वभाव माझ्यामध्ये आहे. हालेलुया. देवाची प्रीती, देवाचं नीतिमत्व, देवाची पवित्रता माझ्यामध्ये आहे. बोला, माझ्यामध्ये आहे.
आणि हे कसं बोलायचं माहितीये? विश्वासाने बोलायचं. कारण आपण शिकलो काय, तुम्ही जे बोलत राहणार आहात, विश्वासाने तुम्ही जे बोलता तसं तुम्ही बनता. असं बोला, विश्वासाने जे तुम्ही बोलता तसं तुम्ही बनता. मग जर देवाचं वचन सांगतं तुम्ही नीतिमान आहात, मग आपण विश्वासाने काय बोललं पाहिजे? जर देवाचं वचन सांगतं देवाचा स्वभाव माझ्यामध्ये, तर आपण काय बोललं पाहिजे? हालेलुया. जर देवाचं वचन बोलतं की तुम्ही देवाचे लेकरं आहात, मग आपण काय बोललं पाहिजे? मी देवाचं. हालेलुया, हालेलुया. आता जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. कारण हे सर्व येशूमुळं आपल्यामध्ये झालेले. हालेलुया, हालेलुया. तर प्रियांनो, चांगला माणूस काय करतो? चांगल्या भांडार. असं बोला, भांडार. भांडार, भांडार म्हणजे काय? साठवण्याची जागा. तर आपलं मन आणि आपलं अंतःकरण काय? भांडार. काय? भांडार. काय काय साठवायचं आपल्याला आपल्या मनामध्ये आणि अंतःकरणामध्ये? काय साठवायचंय? हालेलुया. कारण तुम्हाला माहिती आहे, धन्य तो पुरुष काय करतो? तो दिवस आणि रात्र देवाच्या कशावर मनन करतो? तो देवाच्या वचनावर तो दिवस आणि रात्र मनन करतो. तो अशा झाडा समान बनेल जे पाण्याच्या. हालेलुया. मग आपलं भांडार, आपलं अंतःकरण, आपलं मन कशाने भरलं पाहिजे? चांगल्या बीने भरायला पाहिजे. चांगलं बी, देवाचं वचन हे चांगलं बी आहे. हे वचन आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये भरून गेलं पाहिजे. आमेन. आणि बायबल सांगते जसे येशू ख्रिस्त बोलला, हालेलुया, प्रत्येक मनुष्य त्याच्या अंतःकरणामध्ये जे भरलं आहे ते त्याच्या मुखावाटे बाहेर निघतं. जर तुम्ही चांगलं भरलंय तर तुमच्या मुखातून काय होणार आहे? चांगलं बाहेर येणार आहे. आणि ज्या चांगलं बाहेर येणार आहे, चांगलं होणार आहे. जर अंतःकरणामध्ये वाईट भरलेलं आहे, तो मुखातून पण वाईट येणार आहे आणि वाईट होणार आहे. हालेलुया. सर्व कशावर डिपेंड आहे? काय भरलंय तुम्ही अंतःकरणामध्ये? काय भरलं तुम्ही? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर प्रियांनो, सर्व बोला, आपलं अंतःकरण देवाच्या वचनाने भरा. देवाच्या वचनाने भरा. भरत राहा दिवस आणि रात्र. काय करा? धन्य तो पुरुष, धन्य ती स्त्री काय करत राहते? देवाच्या वचनावर मनन. आणि मनन म्हणजे प्रियांनो फक्त असं मनातल्या मनात नाही वाचायचंय. मनन म्हणजे बोलणं. बायबलचं जे मनन त्याचा अर्थ आहे, प्रियांनो, डोळे बंद करायचे. प्रभू धन्यवाद, तू माझा मेंढ पाळेस, मला कधीच कमी पडत नाही. माझ्या जीवनामध्ये कमीच पडू शकतच नाही, कारण माझा बाप त्याने स्वर्ग आणि पृथ्वी बनवली. जगातलं सर्व सोनं चांदी, सर्व हिऱ्याच्या खाणी माझ्या बापाच्याच आहेत. हालेलुया. मला कसं काय कमी पडू शकतं? मला पडू शकत नाही कमी. हालेलुया. कारण प्रभू येशू माझा मेंढपाळ आहे. आमेन. माझा देव माझी प्रत्येक गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे तो पुरवतो. हालेलुया. तुम्हाला समजत आहे काय करत आहे? आपण विश्वासाने ते बोलत. आता बघा, फक्त पोपटासारखं बोलायचं नाही. पोपट पण बोलतात, माहिती ना तुम्हाला? पोपट बोलतो, त्याला माहिती, समजत नाही. पण तुम्हाला जर कार्य बघायचंय तर तुम्हाला काय करावं लागेल? सर्व बोला, समजून उमजून विश्वासाने देवाचं वचन बोला. काय करायचंय? विश्वासाने देवाचं वचन बोला. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियांनो, देवाचं वचन ना, चांगला माणूस काय करतो? आपल्या चांगल्या भांडारातून
आरोग्य काढतो. ईश तुला बसलेल्या मानाने मला आरोग्य मिळालेलं आहे. माझं शरीर हे देवाचं मंदिर आहे. माझ्या शरीरामध्ये सैताना तू आजार आणू शकत नाहीस, कारण माझ्या शरीराचा प्रत्येक भाग येशूने त्याच्या रक्ताने विकत घेतलेला आहे. हालेलुया. माझ्या शरीराचा प्रत्येक अवयव सगळा निरोगी आहे. काय केलं मी? काढलं बाहेर आरोग्य. कसं काढलं? कसं काढलं? हालेलुया. चांगला माणूस चांगल्या भांडारातून चांगले काढतो. हालेलुया. हालेलुया. आपले मुलं, हालेलुया, माझे मुलं आशीर्वादित आहेत. कारण देवाचं वचन काय सांगतं ना, तुझ्या पोटचं फळ मी आशीर्वादित केलं आहे. देवाचं वचन सांगतं, प्रभू धन्यवाद, तू माझ्या मुलांना आशीर्वादित केलेले आहेत. माझे मुलं या पृथ्वीवर पराक्रमी आहेत. हालेलुया. पराक्रमी. देवाने माझ्या मुलांना काय केलेले? पराक्रमी केलेले. माझ्या मुलांना प्रभूने महान शांती दिली. यशाच्या पुस्तकामध्ये. हालेलुया. हालेलुया. माझे मुलं जैतुनाच्या रोप्यांसारखे अभिषिक्त आहेत, देवाच्या सामर्थ्याने भरलेले आहेत. हालेलुया. चांगला माणूस काय करत आहे? आपल्या मुलांविषयी, त्याच्या तोंडातून आपल्या मुलांविषयी काय निघतं? चांगले शब्द. आणि ते चांगले शब्द काय करतात? ते शब्द जे तो बोलते ते बनून जातात. तो ज्यावेळेस बोलता हालेलुया, आता हे वचन आपल्या सर्वांना माहिती आहे. चला, शब्द देही झाला. येशू ख्रिस्त कोण आहे? शब्द. तर तो काय झाला? देही झाला. आमेन. हालेलुया. त्याच रीतीने ज्यावेळेस आपण आपलं अंतःकरण, आपलं मन देवाच्या वचनाने भरतो, हालेलुया, त्यास काय होतं प्रियांनो? ते वचन जसं आपण विश्वासाने बोलत राहतो, तुमच्या बोलण्यामुळं तुमची परिस्थिती बदलून जाते. तुमच्या बोलण्यामुळं, विश्वासाच्या बोलण्यामुळं. कारण बायबल सांगतं, तुझ्या शब्दाप्रमाणे तुला प्राप्त होईल. तू जर या डोंगराला इथून उपटून समुद्रात टाकलं जा असं म्हणशील आणि आपल्या अंतःकरणामध्ये संशय न धरता तू जे म्हणतोस तसे घडेलच असा विश्वास आपल्या अंतःकरणामध्ये दर्शील बोला, तर तुझ्या शब्दाप्रमाणे, पुन्हा एकदा बोला, शब्दाप्रमाणे घडून येईल. कशाप्रमाणे घडून येईल? शब्दाप्रमाणे घडून येईल. आणि म्हणून आपण बघितलं, आपले जीवन चालवण्यासाठी आपल्याकडे काय काय आपल्याकडं? आपले जीवन चांगलीकडं, चांगल्या ठिकाणामध्ये नेण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. तर प्रियांनो, आपलं जीवन, जर तुम्हाला असं वाटत आहे माझं कार खड्ड्यामध्ये चालली, तर आपण काय करतो? स्टेअरिंग व्हील फिरवतो आणि आपण चांगल्या रोडवर आणतो. मग तसंच तुम्हाला आता दिसते तुमचं शरीर कुठं चाललंय? आजाराकडे चाललंय. हालेलुया. कुठं चाललंय? आजारामध्ये. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, हालेलुया, तो आजार किती चांगला आहे, तो आजार किती डेंजर आहे, किती मोठा आहे, याचं वर्णन नका करत बसू. तो आजार त्याला झाला होता ना, तो पण मेला. एक अंकल मला भेटले, मला ना जो आजार अमिताभ बच्चनला आहे ना, तोच आजार मला आहे. लोकांना कशामध्ये घमंड करावे? अमिताभ बच्चन. हालेलुया. हालेलुया. तर प्रियांनो, खरोखर जर तुम्हाला दिसत आहे तुमचं शरीर आजारामध्ये चाललंय, आपली स्टेअरिंग व्हील, आपली जीभ, जीवनाची स्टेअरिंग व्हील म्हणजे आपली जीभ, तिला फिरवा
आणि बोलायला सुरुवात करा. धन्यवाद प्रभू येशू, तुला बसलेल्या माराने मी निरोगी झालो आहे. आमेन. हालेलुया. प्रभू येशू, तू माझे सर्व विकार, माझे सर्व आजार क्रूस खांबावर वाहून नेलेस. आमेन. हालेलुया. काय करा? चांगले देवाचे चवला देवाचे शब्द बोलत राहा. देवाचे शब्द, देवाचं वचन बोलत राहा. आमेन. तर पहिली गोष्ट काय? देवाचं वचन भरत राहा. भांडारामध्ये काय करा? भरत राहा. दुसरी गोष्ट, ते जे भरलेले ते बाहेर काढा, बोलत राहा. आमेन. हालेलुया. 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 आता आज जरा आपण थोडस अजून एक महत्वाचं वचन ना, थोडस आपण अजून डीप, थोडस अजून आपण सामर्थ्यशाली जीवन, चमत्कार रोज जर आपल्या जीवनामध्ये जर पाहिजे, तर वचनाचं कार्य आपल्या जीवनामध्ये कसं झालं पाहिजे आपण बघूया. आपण यावेळेस प्रियांनो इफिसकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 17 वचन. इफिस 6:17. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचं वचनही घ्या. बायबल सांगते प्रियांनो, तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार. सो बोला, आत्म्याची तलवार म्हणजे देवाचं वचन ही घ्या. पुन्हा बोला, आत्म्याची तलवार म्हणजे देवाचं वचन ही घ्या. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, देवाचं वचन म्हणजे आत्म्याची तलवार आहे. देवाचं वचन काय? पवित्र आत्म्याची तलवार आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये, पवित्र आत्म्याच्या द्वारे ते वचन ज्यावेळेस तुम्ही बोलता किंवा ती तलवार चालवता, लगेच चमत्कार होतात. हालेलुया. तर इथं जर तुम्ही बघितलं प्रियांनो, हे जे बायबल आहे, पूर्ण बायबल, आपलं पूर्ण बायबल आहे ना, हे पूर्ण बायबलला ग्रीक भाषेमध्ये लोगोस बोलतात. काय बोलतात? बोला, लोगोस. लोगोस म्हणजे काय? पूर्ण बायबल. पूर्ण बायबल, उत्पत्तीपासून तर प्रकटीकरणपर्यंत प्रत्येक वचन काय? लोगोस. हालेलुया. हालेलुया. पण प्रियांनो, हालेलुया, इथं जो शब्द आहे आत्म्याची तलवार, आत्म्याची तलवार म्हणजे देवाचं वचन. आता इथं जो शब्द आला देवाचं वचन, सर्व बोला, देवाचं वचन. पुन्हा एकदा बोला, देवाचं वचन. तुम्हाला माहिती आहे, देवाचं वचन म्हणजे हे पूर्ण बायबल नाहीये, लोगोस नाहीये. हालेलुया. पण जर तुम्ही ओरिजिनल ग्रीक भाषेमध्ये, ज्या भाषेमध्ये आपलं बायबल लिहिलं, ते वाचलं, तर तुम्हाला समजेल तिथं कोणता शब्द आहे. सर्वजण बोला, रेमा. काय, कोणता शब्द आहे? रेमा. हालेलुया. रेमा. कोणता शब्द आहे? रेमा. हालेलुया. रेमा म्हणजे पवित्र आत्म्याने दिलेलं वचन. आता बायबल तर हे सर्व आहे आपल्याकडे, पूर्ण बायबल आहे. हालेलुया. पण ह्या पूर्ण बायबल नाही म्हणजे ठीक आहे, आपण जसं बघितलं, चांगला माणूस काय करतो? आपलं अंतःकरण चांगल्या भांडारामध्ये चांगलं वचन टाकतो, किंवा हे वचन तो टाकत राहतो. त्याच्या अंतःकरणामध्ये काय करतो?
भरत राहतो, भरत राहतो, भरत राहतो, भरत राहतो, भरत राहतो. हालेलुया. एकदा अशी परिस्थिती येते, असंभव अशक्य परिस्थिती येते, आणि आता ह्या परिस्थितीमध्ये चमत्कारच, देवच कार्य करू शकतो. हालेलुया. मग तुम्ही प्रार्थना केली, उपास केले, तुम्ही वचन बोलते, सर्व करते, सर्व झाले, पण काय परिस्थिती बदलत नाही. तर आता जर परिस्थिती बदलायची तर आपल्याला काय पाहिजे? जर परिस्थिती बदलायची तर आपल्याला काय पाहिजे? बोला, रेमा, पवित्र आत्म्याने दिलेलं वचन. कोणतं वचन? पवित्र आत्म्याने दिलेलं वचन. जर तुम्ही पवित्र आत्म्याने दिलेलं वचन बोलता, लगेच कार्य होतं. 1 महिना नाही लागत, 2 महिने नाही लागत, 10 महिने नाही लागत, वर्ष नाही लागत, पण तुम्हाला रेमा पाहिजे. डायरेक्ट पवित्र आत्मा तुम्हाला ते वचन देतो, आणि ते वचन ज्यावेळेस तुम्ही विश्वासाने बोलता, कार्य झालं, संपलं. आमेन. माझ्या जीवनामध्ये एक साक्ष आहे, मी तुम्हाला सांगतो खरी साक्ष. हालेलुया. आणि प्रियानो, खरोखर असं झालं, ज्यावेळेस माझं लग्न झालं, आणि त्यावेळेस असं झालं ना की एक XYZ लोक होते पुण्याचे, आणि ते बोलले आम्ही तुम्हाला ते फोटो आणि ते सर्व आणि व्हिडिओ कॅसेट आणि सर्व लग्नाचं ते करून देऊ. हालेलुया. ऑफकोर्स ते बोलले होते तुम्ही पैसे द्या. ओके. पण आता ते सर्व गडबडीमध्ये असं झालं नाही का, त्यांनी सर्व करून दिलं, आणि मग जवळजवळ 15-20 दिवस झाले असतील किंवा 1 महिना झाला असेल आमचं लग्न होऊन, आणि मग तो व्यक्ती फोन करायला लागला, पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या. चांगले लोक होते, म्हणजे ओके, आमच्या चांगल्या ओळखीचे ते लोक होते, माझ्या चांगल्या ओळखीचे ते लोक होते, पण तो व्यक्ती सारखं बोलायला लागला, पैसे द्या, पैसे द्या. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस असं झालं, तुम्हाला माहिती आहे परमेश्वर, आपण देवाची लेकरं आहोत. हालेलुया. देवाला आवडत नाही त्याच्या लेकरांना कुणी विचित्र रीतीने जर काय बोलत येतं. हालेलुया. आणि प्रियानो, त्यावेळेस असं झालं ना, मी मोटरसायकल होती माझ्याकडं, आणि मला आत्ता पण आठवतं. हालेलुया. मी जे होली क्रॉस आहे ना, तिथून चाललो होतो, आणि मी गाडीवर होतो, मोटरसायकलवरून चाललेलो होतो. अचानक देवाचा पवित्र आत्मा मला बोलला, रीमा वर्ड. देवाचा आत्मा माझ्याबरोबर बोलला, आणि देवाचा आत्मा मला बोलला ना, अनुवाद 28 मध्ये, की तू राष्ट्रांना उष्ण देणारं बनशील. देवाचा आत्मा बोला, तू राष्ट्रांना उष्ण देणारं बनशील, माणसांना नाही, राष्ट्रांना. हालेलुया. आणि मी तो शब्द विश्वासाने बोललो, आणि मी जाहीर केले, येशूच्या नावामध्ये प्रभू धन्यवाद. मला या माणसाला जितके 10,000 रुपये द्यायचे होते, ते 10,000 येशू तुझ्या नावामध्ये दिलेस म्हणून धन्यवाद. पहिलं वचन आलं. पहिलं काय आलं? पहिलं काय आलं? चमत्कार कशाने होतो? वचनाने होतो. पवित्र आत्म्याने दिलेलं वचन आपल्या जीवनामध्ये काय करतं? चमत्कार. हालेलुया. ते वचन आलं, मी ते वचन विश्वासाने बोललो. हालेलुया. गाडीवरच मी चाललोय, माझं काम होतं, मी ते काम केलं, आणि संध्याकाळी घरी गेलो. त्यावेळेस आम्ही ते चिनार गार्डन माहिती आहे ना तुम्हाला, पडेगावला, तिकडं राहायचं. हालेलुया. आणि ज्यावेळेस तिथं घरी गेलो, हालेलुया, आणि माझी पत्नी घरीच होती त्यावेळेस, आणि ती बोलली, एक बहीण आली होती, आणि त्या बहिणीने ना हे एन्व्हलप दिले. काय बोलली? एक बहीण आली, आणि ती बहीण, तिने एन्व्हलप दिला. आता ती बहीण, मला माहिती ती तिचा दशमांश द्यायची, 2,000, 1,500, 2,500. हालेलुया. प्रत्येक महिन्याला ती तिचा दशमांश रेग्युलरली द्यायची. पण यावेळेस मी बोललो, ओके ठीक आहे, ओके.
आणि मग मी ते जे एन्व्हलप होतं किंवा ते जे पाकिट होतं ते घेतलं आणि उघडलं तर त्यामध्ये बरोबर 10,000 रुपये होते. किती रुपये? 10,000 रुपये. हालेलुया. आमेन. तर प्रियानो, ज्यास देवाचा आत्मा एक वचन तुम्हाला देईल. किती वचन तुम्हाला देईल? एक वचन तुम्हाला देईल. आणि ते वचन ज्यावेळेस तुम्ही बोलणार, चमत्कार. हालेलुया. अजून एक खूप मोठी साक्ष, रेमा वर्ड किंवा देवाच्या आत्म्याच्या द्वारे येणारं वचन कसं कार्य करतं, एक साक्ष मी तुम्हाला सांगतो. मला आठवतं की आपल्यामध्ये सिस्टर राधा आहेत. हालेलुया. आणि ही बहीण, तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, काय झालं, आज प्रभू तिचा महान रीतीने उपयोग करत आहे. हालेलुया. पण सर्वात पहिल्यांदा एकदा आपलं चर्चमध्ये एक कॉन्फरन्स होता, बॉन्डेज ब्रेकिंग, सैतानाची शक्ती नष्ट करण्यासाठी एक आपण प्रार्थना ठेवली होती. आणि बहीण यायची प्रेयरमध्ये पण अशी कधीतरी, नाही का, 15 दिवसातून, महिन्यातून. पण यावेळेस तिने म्हटलं ओके ठीक आहे मी येते. आणि ज्यावेळेस ही बहीण चर्चमध्ये आली, या बहिणीला दुष्ट आत्म्याचा त्रास सुरू झाला. दुष्ट आत्म्याचा त्रास असा सुरू झाला, जे सकाळी 11 वाजले होते, रात्रीचे 11 वाजले, आणि जोरजोरात बाबा मला सोड. कारण असं जादूटोणा केला होता तिच्यावर. एक मुसलमान बाई होती, ती तिच्याकडे कामाला जायची, आणि त्या बाईंनी तिच्यावर असा जादूटोणा केला होता की तिने कधीच ते काम सोडू नये. तो हैदराबादचा एक जादूटोणा करणारा माणूस होता, आणि तिने असा जादूटोणा केला होता की हिची इच्छा नव्हती तिथं काम करायला, पण ती दुष्ट आत्मा तिला तिकडं ओढून घेऊन जायचं. आम्ही प्रार्थना करत आहे सकाळपासून संध्याकाळ झाली, आणि जोरजोरात ओरडणं चालू आहे दुष्ट आत्म्याचं, आणि लाईट गेली. आजूबाजूचे लोक बोलायला लागले. काय? ते घाबरले. नंतर आम्हाला सांगितलं, आजूबाजूचे लोक घाबरले, हे काय चाललंय. हालेलुया. पण त्यावेळेस आम्ही सर्व प्रार्थना केली, देवाने कसं तरी लाईट आली. पण त्याच्यानंतर जसं आम्ही प्रार्थना करत होतो, मी आणि काही ना माझ्याबरोबर काही लोक होते. हालेलुया. जसं प्रार्थना करायला लागलो, तुम्हाला माहिती आहे का, पवित्र आत्म्याने एक वचन दिलं. पवित्र आत्म्याने काय केलं? वचन दिलं. कारण चमत्कार कशाने होतो? वचनाने. हालेलुया. आणि प्रियानो, ते वचन यशायाच्या पुस्तकामध्ये, तुझ्या विरुद्ध घडलेलं कोणतंच हत्यार तुझ्या विरुद्ध चालणार नाही. हालेलुया. कारण तू परमेश्वराची काय आहेस? धार्मिकता आहे. मला आठवतं चांगलं, हे वचन पवित्र आत्म्याने मला प्रगट केलं, आणि जे सर्व माझ्याबरोबर होते मी त्या सर्वांना बोललो. हालेलुया. आता वचन बोलायला सुरुवात करा, आणि हेच वचन बोला. कोणतं वचन बोला? तुझ्या विरुद्ध घडलेलं कोणतंच हत्यार तुझ्या विरुद्ध चालणार नाही. हालेलुया. हालेलुया. आणि प्रियांनो, जसं हे वचन आम्ही बोलत होतो, 7-8 लोक तिथं होतं, आणि आम्ही सर्वजण हे वचन सारखे एकच वचन बोलायला लागलो की राधा विरुद्ध घडलेलं कोणतंच हत्यार तिच्या विरुद्ध चालणार नाही. हालेलुया. हालेलुया. आणि प्रियांनो, जसं ते वचन आम्ही बोलत होतो, अचानक तिला दृष्टांत झाला. तिला दिसलं की येशू ख्रिस्त आलाय.
आणि येशू ख्रिस्ताने तिला स्पर्श केलं. कारण आता सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आम्ही प्रार्थना करते. ॲक्च्युली तो जो बाबा होता जादूटोणा केला त्याला समजलं होतं, तर तो अजून तिकडून काहीतरी जादूटोणे करत होता. तिच्या तोंडातून दुसरा शब्दच निघत नव्हता. ती फक्त असे विचित्र ओरडत होती. पण जसं हे वचन आम्ही कबूल करत राहिलो, तुझ्या विरुद्ध घडलेलं कोणतंच हत्यार तुझ्या विरुद्ध चालणार नाही ना. तू परमेश्वराची धार्मिकता आहेस, तू परमेश्वराची धार्मिकता आहेस. हालेलुया. तू नीतिमान आहेस. हालेलुया. जसं हे वचन आम्ही बोललो प्रियांनो, ते जे बंधन होतं, तो जादूटोणा, त्याची सर्व शक्ती संपून गेली. हालेलुया. आणि लगेच त्याच्यानंतर प्रियांनो ती पूर्णपणे मुक्त झाली. हालेलुया. तर प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे काय, की जसं आपण पवित्र आत्म्याच्या द्वारे आलेलं वचन आपण कबूल करतो, आपण बोलतो, काय होतं? अद्भुत चिन्ह चमत्कार होतात. कोणता पण चमत्कार होऊ शकतो, पण तुम्हाला पवित्र आत्म्यापासून आलेला शब्द पाहिजे. आमेन. तुम्ही जर मनाने बोलला, मनाने नाही, 100% पवित्र आत्म्यापासून आलेलं वचन जर तुमच्याकडे आहे आणि तुम्ही जर ते बोलला, तर देव काय करणार आहे? लगेच परिस्थिती बदलणार. आमेन. आता मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे इंडोनेशिया नावाचा एक देश आहे आणि त्या देशामध्ये खूप मोठं संजीवन आलं. हालेलुया. आणि तिथं सर्व लोक प्रभू येशूकडे वळत होते. आता तो जो देश आहे एक मुसलमान देश आहे. हालेलुया. पण खूप लोक येशूकडे वळायला सुरुवात केली. तिथे 4 मुली होत्या आणि त्या 4 मुलींना ना एक प्रेयर मिटिंगला जायचं होतं. आणि ज्यावेळेस त्यांना त्या प्रेयर मिटिंगला जायचं, प्रॉब्लेम असा होता, त्यांच्या गावामधून जाण्यासाठी पलीकडे जिथे मिटिंग सुरू होती तिथं मध्ये एक नदी होती आणि ती नदी ओलांडून तिकडं पलीकडे जायचं होतं. पण त्या नदीला खूप पाणी होतं आणि त्या जाऊ शकत नव्हत्या. हालेलुया. तर त्या चौघींनी प्रार्थना केली. हालेलुया. आणि ज्या चौघींनी प्रार्थना केली, हालेलुया, एक जी मुलगी होती तिला रेमा, देवाचा रेमा शब्द पवित्र आत्म्याच्या द्वारे तिला प्राप्त झाला. आणि देवाचा पवित्र आत्मा तिला बोलला ना, जसा येशू पाण्यावर चालला, तुम्ही पाण्यावर चालत पलीकडे जाणार आहात. त्या चौघीने आपले हात धरले आणि ते नदीमध्ये गेले आणि नदीमध्ये गेले. प्रियांनो ते पाण्यावर चालायला लागले. हालेलुया. हालेलुया. कारण तुम्हाला माहिती आहे, जर तुमच्याकडे रेमा शब्द आहे, देवापासून आलेला, देवाच्या आत्म्यापासून आलेला जर शब्द आहे आणि त्या शब्दाप्रमाणे जर तुम्ही केलं, जर त्या शब्दाप्रमाणे तुम्ही बोलला, हालेलुया, काय होतं? अद्भुत कार्य. ते अद्भुत कार्य त्या सेकंडला होतं, त्या क्षणाला होतं. आमेन. आणि मग म्हणून आता एक महत्वाची गोष्ट जी आज मला असं वाटलं पवित्र आत्म्याने मला सांगितलं ना, सो बोला, आत्म्याची तलवार म्हणजे देवाचं वचन. आता जर बोला, रेमा ही घ्या. हालेलुया. तर प्रियांनो, अनेकदा असं होतं, जर आपण फक्त आपल्या बुद्धीवर अवलंबून आहे तर कार्य नाही होणार. तुम्हाला आणि मला काय पाहिजे? रेमा, पवित्र आत्म्यापासून आलेलं देवाचं वचन. आणि ज्यावेळेस तुम्ही हे वचन बोलणार आहात, जसं मी तुम्हाला साक्ष सांगितली सिस्टरची, ज्यावेळेस तुम्ही ते वचन बोलणार, देव लगेच कार्य करणार. ते बंधन लगेच तुटून जाणार, तो आजार लगेच निघून जाणार ना. जी पण परिस्थिती बदलणार. तुम्हाला पैसा पाहिजे, किती पाहिजे? तो येणार, लगेच येणार, वेळ नाही लागणार. पण तुम्हाला आणि मला काय पाहिजे? फक्त वचन नाही, आपल्याला फक्त लोगोस नाही, आपल्याला काय पाहिजे? काय पाहिजे? रेमा वचन पाहिजे. काय पाहिजे? रेमा वचन पाहिजे. देवाच्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला बायबल मधलं वचन
देव तुमच्या परिस्थितीसाठी तुम्हाला देणार, तुमची परिस्थिती बदलण्यासाठी देणार. हालेलुया, हालेलुया. ओके, तर आता हे वचन, हे रेमा वचन आपल्याला कसं प्राप्त होतं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आमेन, हालेलुया. सर्वजण बोला, रेमा वचन देवाच्या आत्म्याच्या द्वारे प्राप्त झालेलं वचन चमत्कार करतं. काय करतं? लगेच चमत्कार करतं. उद्याने, परवाने, त्या क्षणाला देव काय करणार? सर्व परिस्थिती बदलून टाकणार. आमेन. पण तुम्हाला आणि मला काय पाहिजे? देवाच्या आत्म्याच्या द्वारे आलेलं वचन. आमेन. आता एक वचन आपण बघूया प्रियांनो. आपण सर्वजण गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय, गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि यावेळेस इथं आपण एक खूप महत्वाचं वचन वाचूया. गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि यावेळेस प्रियांनो आपण इथं 1 पासून सुरुवात करूया आणि 3 पर्यंत वचन वाचू. 1 पासून, एक काम करा, ओके, 1 पासून ते आपण 5 पर्यंत वचन वाचूया. 5 वाचा. अहो बुद्धिहीन गलितकरांनो, वधस्तंभावर खेळला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यापुढे वर्णन करून ठेवला होता त्या तुम्हाला कोणी भुरळ घातली आहे? तुम्हाला नियमशास्त्रातील कृत्याने आत्मा मिळाला किंवा विश्वासपूर्वक ऐकण्याकडून मिळाला? इतकेच मला तुम्हापासून समजून घ्यायचे आहे. तुम्ही इतके बुद्धिहीन आहात काय? तुम्ही आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देह स्वभावाने पूर्णत्व मिळू आहात काय? तुम्ही इतकी दुःखे सोसली, हे व्यर्थ काय? याला व्यर्थ म्हणावे कसे? जो तुम्हास आत्मा पुरवितो व तुम्हामध्ये अद्भुते करीतो, तो नियमशास्त्रातील कृत्याने करीतो की विश्वासापूर्वक ऐकण्याकडून? हालेलुया. आणि तर पाऊल या गलतीकराच्या लोकांना बोलत आहे. तो काय म्हणत आहे की तुम्हाला नियमशास्त्रातील कृत्याने आत्मा मिळाला. तो बोला, नियमशास्त्रातील कृत्यांनी आत्मा मिळाला किंवा विश्वासपूर्वक ऐकण्याकडून मिळाला. सांगा मला उत्तर काय? आपल्याला पवित्र आत्मा देव देतो. कशामुळे देतो? तुम्ही खूप चांगले म्हणून. मी खूप चांगला आहे, मी खूप पवित्र आहे, मी खूप बायबल वाचतो, मी 40 दिवस उपास प्रार्थना केली, मला पूर्ण बायबल तोंडपाठ आहे, मी गरिबांना जीव घालतो, मी विधवांना मदत करतो, मी खूप चांगला आहे म्हणून पवित्र आत्मा मिळाला. मग कशामुळे मिळाला? पवित्र आत्मा आपल्याला कशाला मिळाला? इथे बायबल सांगते विश्वासपूर्वक ऐकण्याकडून मिळाला. आमेन. आपल्याला पवित्र आत्मा का मिळाला मी तुम्हाला सांगतो. सर्व बोला, कारण आपण प्रभू येशूवर, त्याच्या मौल्यवान रक्तावर, त्याच्या बलिदानावर विश्वास ठेवला. पवित्र आत्मा कसा मिळाला आपल्याला? कारण आपण प्रभू येशूच्या बलिदानावर विश्वास ठेवला. आता पवित्र आत्मा काय आहे? सर्व बोला, पवित्र आहे. पवित्र आत्मा पापी लोकात येत नाही. पवित्र आत्मा कुणामध्ये येतो? पवित्र लोकांमध्ये येतो. मग पवित्र लोक कोण आहेत? पवित्र लोक म्हणजे कोण?
जे येशूच्या बलिदानावर विश्वास ठेवतात. बायबल सांगते येशूच्या रक्ताने तुम्ही नीतिमान झाला आहात. येशूच्या रक्ताने तुम्ही निर्दोष, निष्कलंक, पवित्र झाला का होणार आहे. आमेन. येशूच्या रक्ताने आपण नीतिमान झालो. जोरात टाळ्या वाजून तुम्ही येशूला धन्यवाद द्या. आमेन. म्हणून आपण काय झालो, येशूच्या रक्ताने काय झालो, नीतिमान. आणि म्हणून आपल्याला काय मिळाला, आमेन. हालेलुया. आता 5वं वचन असं सांगतं, जो तुम्हाला आत्मा पुरवतो व तुमच्यामध्ये अद्भुते करतो. बोला, जो तुम्हाला आत्मा, पवित्र आत्मा पुरवतो व तुमच्यामध्ये अद्भुते, चमत्कार करतो. देव काय करतो, काय करतो, चमत्कार करतो. देव चमत्कार कशाने करतो, हालेलुया. देव चमत्कार कशाने करतो. आता इथे सर्व चमत्कार बसलेले. देवाने तुमच्या जीवनामध्ये चमत्कार केलेला ऑलरेडी. कशाने केला पण, आता हे वचन ऐका ना, हे वचन ऐकून मला उत्तर द्या. जो तुम्हाला आत्मा पुरवतो व तुमच्यामध्ये अद्भुते करतो. हालेलुया. जो तुम्हाला आत्मा पुरवतो व तुमच्यामध्ये अद्भुते करतो. जो तुम्हाला आणि काय करतो, कशामुळे अद्भुते होतात, चमत्कार कशामुळे होतात, पवित्र आत्म्याच्या द्वारे. इथे वचनच लिहिलं मागं, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्य सिद्धी होईल. हालेलुया. तर प्रियानो, देवाचा आत्मा जिथे आहे तिथे चमत्कार होतात. आणि जिथे देवाचा आत्मा नाहीये तिथे लोक झोपत राहतात. तिथं काय होत नाही. जिथं देवाचा आत्मा नाहीये तिथं काय होतं, काहीच होत नाही. लोक येतात, चर्चमध्ये बसतात, झोपतात आणि घरी जातात. जिथे देवाचा आत्मा नाही तिथे तोच प्रॉब्लेम आहे. लोकांना खूप झोपा येतात. तुम्हाला नाही येते ना कुणाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अरे एक खूप महत्वाची गोष्ट, जर प्रियांनो झोप जर घालवायची ना, एक काम करायचं, सर्वजण उभं राहा, उभं राहा. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला असं वाटलं आता मला झोप गुंगी यायला लागली. हालेलुया. बायबल मध्ये काय म्हटलं, अरे निद्रिस्ता आणि मेलेल्यातून उठ, म्हणजे प्रभूचा प्रकाश तुझ्यावर. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, झोपेतून विजय मिळवण्यासाठी एक मार्ग आहे. काय करायचं माहिती आहे का, आत्म्याने भरायचं. हालेलुया, हालेलुया. तुम्ही जसं पवित्र आत्म्याने भरणार, सर्व झोप निघून जाणार. आणि जे देवाच्या आत्म्याने भरलेले ते झोपतच बसतात, डुलक्याच घेत बसतात. हालेलुया. ओके, तर 2 मिनिट आता आपण एक्सपेरिमेंट करू. मी केलेलं आहे, मला झोप आली पण मी जसं अन्य भाषेमध्ये बोललो, झोप लगेच उडून गेली. आपण सर्वजण करूया, ठीक आहे. सर्वजण आता चला 2 मिनिट अन्य भाषेमध्ये बोला. ओ रबा खरबा रियांदा रबा रियांदो रोबो सेखेरियांदा रबा शेरियांदा रबा शेखेरियांदा रबा जिबेरियांदा रबा रियां
राबा खाराबा पवित्र आत्मा आम्ही तुझं स्वागत करत आहे. फायर 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 फायर. Shaba baba 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 rianda raba riando robo sekeria rianda raba kentere besento robo sobo robo rianda raba severianda raba seria mantere beria fire fire raba baria treberia ria ria glory raba baba ria ria. ग्लोरी 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 ग्लोरी. सर्वजण प्रभूला धन्यवाद द्या. हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद. ओ ग्लोरी. हालेलुया हालेलुया. सर्वजण डोळे उघडा. कसं दिसते आता? धुरलं धुरलं नाही दिसत आहे ना, आता स्पष्ट दिसायला लागलं. बरोबर आहे का? आर यू शुअर? मला स्पष्ट दिसायला लागलं खरोखर. हालेलुया. प्रियानो, ज्यावेळेस आपण देवाच्या आत्म्याने भरतो, खाली बसा सर्वजण. हालेलुया. देवाचा आत्मा काय करतो माहितीये का? काय करतो माहितीये का? सर्व गुंगी दूर करून टाकतो. काय दूर करून? मला हे कसं समजलं माहिती तुम्हाला? ज्यावेळेस मी पहिलं देवाची सेवा सुरू केली, पहिलंच वर्ष असं, आणि आम्ही खूप प्रार्थना करायचो मध्यस्थी, आणि प्रार्थना करायला बसायचं. कधी कधी मला झोप लागून जायची. म्हटलं काय हे? हालेलुया. मग मी असं सुरुवात केली. हालेलुया. कारण मी प्रार्थना करत नाही, दुसरा प्रार्थना करत आहे. त्यावेळेस आपण काय बसलोय? गप्प बसलोय. मग मी हळू आवाजामध्ये अन्य भाषेमध्ये प्रार्थना करायला सुरुवात केली. हालेलुया. दुसरा प्रार्थना करत तरी पण मी अन्य भाषेमध्ये प्रार्थना करत. आमेन. आणि मी बघितलं आता झोपच येत नाही. हालेलुया. बट एनिवे, हे सर्व करण्याच्या मागचा उद्देश हा आहे. तर बायबल सांगतं की आत्मा फक्त झोप उडवून टाकतो असं नाही, पण इथं बायबल सांगतं पवित्र आत्मा पुरवतो व तुमच्यामध्ये सर्व अद्भुते करतो. काय करतो? देव चमत्कार करतो. अद्भुते. मी सांगितलं आता ना, त्या मुली पाण्यावर चालत गेल्या पलीकडून, पण देव त्यांच्या बरोबर बोलला. देवाचं वचन, रेमा वर्ड त्यांना प्राप्त झालं, आणि त्यांनी जे देवापासून ऐकलं त्यांनी तसं केलं. आमेन. बायबलमध्ये अनेक उदाहरण आहेत. बायबल सांगतं एक नामान नावाचा कोडी होता. कोडी. त्याचं सर्व शरीर कशाने भरलं होतं? कोडाने भरलं होतं. आणि तो अलिशा नावाच्या संदेशाकडे गेला, आणि हा जो नामान मोठा प्रतिष्ठित व्यक्ती होता, त्याला वाटलं आता अलिशा येईल, माझ्या डोक्यावर हात ठेवल, माझ्यासाठी प्रार्थना करल. अलिशाने काहीच केलं नाही तसं. अलिशाला रेमा वर्ड, रेमा आत्म्याचं वचन प्राप्त झालं. हालेलुया. आणि अलिशाने नामानला बोललं, यार्देन नदीमध्ये जा आणि 7 वेळेस डुबकी मार. जसं तू यार्देन नदीमध्ये जाशील आणि 7 वेळेस 1 2 3 4 5 6 7 तुझं कोड निघून जाईल. हालेलुया. पहिले तर नामानला खूप राग आला. हालेलुया. पण नंतर त्याच्या लोकांनी बोला, अरे देवाच्या सेवकाने काय अवघड गोष्ट तुला नाही सांगितली, सोपीच गोष्ट सांगितली. अरे जायचंय नदीमध्ये डुबकी मारायची आहे, 7 वेळेस कर, काय नाही होणार. आणि शेवटी नामाने ऐकलं. तो यार्देन नदीमध्ये गेला आणि 7 वेळेस डुबकी मारली. ज्या 7व्या वेळेस तो बाहेर आला, बायबल सांगतं त्याचं शरीर एका बाळाच्या स्किन प्रमाणे, एका बाळाच्या आपण पाहतो ना त्वचेप्रमाणे त्याची पूर्ण त्वचा निरोगी झाली. हालेलुया. काय झालं? कशामुळं? कशामुळे चमत्कार झाला? शब्द, पवित्र आत्म्याचा शब्द त्यांना मिळाला.
त्यांनी पवित्र आत्म्याचा शब्द ऐकला आणि त्याप्रमाणे कृती केली आणि झालं. आमेन. मग प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट इथं बायबल सांगतं, जो तुम्हाला आत्मा पुरवतो व तुमच्यामध्ये अद्भुते करतो. आपल्या जीवनामध्ये देव काय करतो? अद्भुत चमत्कार कशाने करतो? पवित्र आत्म्याने. मग ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जिथे देवाचा पवित्र आत्मा आहे तिथं अद्भुत कार्य होणार म्हणजे होणार. हालेलुया, हालेलुया. जस्ट काही दिवसांपूर्वी आम्ही ढोरकीन गावामध्ये गेलो होतो. देवाची तिथं एक मीटिंग ठेवली होती आणि खरोखर जसं तिथे मीटिंग होती आणि देवाचं सामर्थ्य तिथं उतरून आलं आणि देवाच्या आत्म्याने, पवित्र आत्म्याने मला दाखवलं, तिथे एक माणूस आहे ज्याच्या खांदा आहे ना त्याच्यावर एक असं ट्यूमर आहे आणि पवित्र आत्मा मला बोलला, देव आता या क्षणी त्या व्यक्तीला आरोग्य देते. हालेलुया. आणि मग जसं आम्ही प्रार्थना केली, प्रार्थना झाल्यानंतर तिथं 2 अंकल तिथं होते. तर अनेक असं होतं ना, पवित्र आत्मा एक तीर में 2 निशान. हालेलुया. 2 व्यक्ती तसे होते ज्यांच्या शोल्डरवर, ज्यांच्या काय बोलतात खांद्यावर ना असं ट्यूमर होतं आणि प्रियांनो, पवित्र आत्म्याने ते प्रगट केलं आणि पवित्र आत्म्याने त्यांना आरोग्य दिलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि अनेकदा आपल्या चर्चमध्ये पण तुम्ही पण बघता देवाचा आत्मा. मी म्हणजे प्रत्येक वेळेस तसं नाही करत. तुम्ही बघत असाल ना की मी प्रत्येक वेळेसच नाही बोल ह्याला हे होतंय आणि त्याला ते होतंय. जर मला पवित्र आत्मा बोलत आहे तरच बोलणार मी. काही लोकांचं उगाचच नाही का नाटक, काय बोलला नाही देव त्यांना आणि फक्त बोलतात असं होते तसं होते. तसं करू नका. जर पवित्र आत्मा बोलला तर ते बोला. आमेन. मग कार्य होणार. तुम्ही मनाने काय पण बोलला तर काय नाही होणार आहे की नाही. तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे की नाही. मग आपण पाहतो आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य. मग ते अद्भुत कार्य कुठं पण, तुमच्या शारीरिक तुम्हाला आरोग्य भेटण्यासाठी किंवा तुमच्या जीवनामधलं कर्ज दूर होण्यासाठी किंवा तुमच्या घरामध्ये शांती येण्यासाठी, घरामधून भांडण दूर होण्यासाठी देव आपल्याला काय करतो? पवित्र आत्मा आपल्याला काय करतो? शब्द देतो. आमेन. मला आठवतं इथे एक कुटुंब आहे, जाधव कुटुंब. आज आलेत का? कोण आले? हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, या परिवारामध्ये अशी परिस्थिती होती, या कुटुंबामध्ये, जाधव परिवारामध्ये इतके भांडणं व्हायचे कारण त्यांचे वडील आणि त्यांचे 2 मुलं सर्वजण दारू पिऊन यायचे आणि त्यांची दुपारी 12 वाजता जे भांडणं सुरू व्हायचे तर रात्री 12 पर्यंत, 12 ते 12 शो. हा शो त्यावेळेसच बंद व्हायचा जोपर्यंत कुणाचं डोकं फुटत नाही, कुणाचं तंगड तुटत नाही, रक्त आल्याशिवाय हा शो बंदच नाही व्हायचा. आणि मग ते ब्रदर एकदा आले, ते चर्चमध्ये येत नव्हते पण पहिल्यांदा आले. ते आणि त्यांची पत्नी आपले चर्च तिकडे बिल्डर सोसायटीमध्ये होते. ते बोलले, आमच्या घरामध्ये जे 12 वाजता शो सुरू होतो जोपर्यंत डोकं फुटत नाही, तंगड तुटत नाही, पोलीस येत नाही, तोपर्यंत हे भांडणं बंदच होत नाहीत. हालेलुया. आणि ते उभं राहिले. चर्च संपलं, मी प्रार्थना करायला लागलो आणि पवित्र आत्म्याने मला दाखवलं तिथे 3 दुष्ट आत्मे आहेत. हे जे भांडणं करत येत नाही हे माणसं नाही आहेत. या माणसांना दुष्ट शक्ती, सैतानाच्या शक्ती उकसवत आहेत आणि ते भांडणं करत आहेत. हालेलुया. आणि प्रियांनो, आम्ही प्रार्थना केली कारण बायबल सांगतं की तुम्ही पृथ्वीवर जे बांधाल मी स्वर्गामध्ये बांधल आणि जे पृथ्वीवर तुम्ही मोकळं कराल मी स्वर्गामध्ये मोकळं करल. हालेलुया. आणि ह्या परिवारामध्ये आम्ही प्रार्थना केली. आता बघा, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. काय करायचं? बोला, दुष्ट शक्तीला बांधून टाका. पवित्र आत्मा ज्यावेळेस तुम्हाला प्रगट करल
पवित्र आत्म्याने मला दाखवलं आणि मी प्रार्थना केली येशूच्या नावामध्ये. या जाधव कुटुंबामध्ये जे 3 दुष्ट शक्ती कार्य करत आहेत, भांडणाच्या दुष्ट शक्ती, त्या भांडणाच्या दुष्ट आत्म्यांना येशूच्या नावामध्ये मी बांधून टाकते. हालेलुया. आणि येशूच्या नावामध्ये या परिवारामध्ये आम्ही शांती मोकळी करते. जे सर्व भाव बंधनामध्ये त्यांना आम्ही मोकळं करते. हालेलुया. प्रियाने प्रार्थना केली. हालेलुया. प्रार्थना केली आणि नंतर हे पती पत्नी चर्चमध्ये आले आणि त्यांनी ना साक्ष सांगितली. ज्या दिवशी प्रार्थना केली त्या दिवसापासून सर्व शो बंद झाला, सर्व भांडणं बंद झाली, सर्व भांडणं बंद झाली. हालेलुया. कसं कार्य केले देवाने, कसं कार्य केले देवाने. पवित्र आत्मा शब्द देतो, दाखवतो, प्रगट करतो. आमेन. आणि मग ज्यावेळेस तुम्हाला पवित्र आत्मा जे दाखवतो तुम्ही ते करता, देव चमत्कार. आमेन. हालेलुया. तर एक गोष्ट लक्षात ठेवा ना. म्हणून आता शेवटचं वचन आपण वाचूया आणि प्रार्थना करूया. यास आपण 2 पेत्र याचा पहिला अध्याय, 2 पेत्र याचा पहिला अध्याय, 2 पेत्र याचा पहिला अध्याय. आणि यावेळेस प्रियांनो आपण 3रं वचन वाचूया. ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. हालेलुया. प्रियाने तर बायबल सांगते ज्याने तुम्हाला आम्हाला आपल्या सर्व बोला गौरवासाठी. देवाने तुम्हाला कशाला निवडले? गौरव म्हणजे काय? तुम्हाला उंच करण्यासाठी. देव तुम्हाला उंच करणार आहे, देव तुमची उन्नती करणार आहे, देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. देवाने तुम्हाला खाली राहण्यासाठी नाही त्याच्याकडे बोलवले, येशूने तुम्हाला उंच करण्यासाठी, तुमच्या जीवनामध्ये गौरव होण्यासाठी देवाने तुम्हाला पाचारण केलं. आमेन. आणि ते काय म्हटलं? त्याच्या ओळखीच्या द्वारे. सर बोला, त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या ओळखीच्या द्वारे. आता ओळख प्रियांनो, आपल्याला देवाबरोबर ओळख कशी होती? ओळख कशी होती? सर बोला, लोगोस. लोगोस म्हणजेच काय? वचन, पूर्ण वचन, उत्पत्ती ते प्रगटीकरण. हे वचन काय आहे? लोगोस. हे वचन जास्त तुम्ही वाचता, चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारात. चांगलं भांडार कसं बनणार आहे? यात हे लोगोस भरणार 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 भरणार. तुम्हाला कधी समजतं तुम्ही पूर्णपणे भरला? त्यास तुमच्या तोंडातून वचनच निघायला. हांडा भरल्यावर समजतं का तुम्हाला? पाण्याचा हांडा कसं समजतं? हांडा भरला. हांड्यातून काय निघतं बाहेर? पाणीच निघतं. हालेलुया. मग तसं ज्यावेळेस आपण वचनाने भरतो, हालेलुया, आपल्या तोंडातून, हांड्याच्या तोंडातून काय निघतं? आपल्या तोंडातून काय निघतं? बघा किती अद्भुत आहे. हालेलुया. आहे की नाही? की जसं आपण देवाच्या वचनाने भरतो 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 भरतो, आपल्या मुखातून काय निघतं? वचन. आमेन. आणि म्हणून इथं बायबल सांगतं ओळखीच्या द्वारे चमत्कार होण्यासाठी 2 महत्वाच्या गोष्टी. पहिली गोष्ट ओळख, देवाचं वचन. म्हणून मी तुम्हाला काय सांगते? काय करत राहा? वचन वाचत राहा, वचन बोलत राहा, वचन वाचत राहा, वचन बोलत राहा. हालेलुया. मनन करा. आमेन. तुमचं मन, तुमचं अंतःकरण, तुमचं मुख, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखामध्ये सदैव असू दे. हालेलुया. ओके, हे वचन. पण
इथे बायबल सांगते त्याच्या ओळखीच्या द्वारे बोला त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने. पुन्हा काय बोला, ईश्वरी सामर्थ्याने. हालेलुया. आता अजून एक दुसरी गोष्ट आली इथं. दुसरी गोष्ट काय आली? ईश्वरी सामर्थ्याने. हालेलुया. आणि ईश्वरी सामर्थ्य म्हणजेच कोण? ईश्वरी सामर्थ्य म्हणजेच देवाचा पवित्र आत्मा. इथं बायबल सांगते ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुबत्तीस आवश्यक असलेल्या सर्वजण बोला सर्व गोष्टी. किती गोष्टी आपल्याला दिल्या आहेत? किती गोष्टी दिल्या देवाने आपल्याला? सर्व गोष्टी. कशाच्या द्वारे? आता मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट ओळख म्हणजेच वचन. आमेन. हालेलुया. की देव तुम्हाला प्रत्येक गोष्ट वचनामधून दाखवणार. देवाने तुम्हाला काय काय दिलं. आमेन. पण फक्त ही दाखवणार नाही. हालेलुया. आता ती जी गोष्ट देवाने तुम्हाला दाखवली ती तुम्हाला बाहेर काढायची जगामध्ये. आता ती मनामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये, पण तुमच्या मनातून अंतःकरणातून काय काढायचं? त्याला बाहेर काढायचं. कशाने काढणार? चांगला माणूस त्याने पहिलं भरून टाकलं स्वतःला. कशाने भरलं? वचनाने. आमेन. आता ज्यावेळेस तुम्ही पूर्ण वचनाने भरला, आता देव तुम्हाला काय करणार? तुम्हाला रेमा देणार. देव तुम्हाला एक वचन देणार स्पेसिफिक, जी तुमची गरज आहे, जी तुमची गरज आहे, जी तुम्हाला पाहिजे. हालेलुया. ज्याद्वारे चमत्कार होणार आहे. देव ते वचन, एक वचन तुम्हाला देणार. आणि जसं तुम्ही ते वचन विश्वासाने बोलणार, रेमा वचन ज्यावेळेस तुम्ही बोलता, तर त्यावेळेस तुम्ही बोलत नाही, त्यावेळेस जसं देव बोलत आहे. कारण ते वचन देवाच्या आत्म्याने दिलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस येशू बोलला लाजरा बाहेर ये, लाजरा बाहेर ये, मग तो 4 दिवस मेलेला होता. काय झाला? तो कबरेतून आला. कशामुळं? आता इथं पण रेमा आहे. येशूला पवित्र आत्मा बोलला, येशूला पवित्र आत्म्याने शब्द दिले. हालेलुया. आणि येशू ते शब्द बोलला आणि चमत्कार झाला. हालेलुया. मग तसंच प्रियांनो, पवित्र आत्मा काय करतो? आपल्याला स्पेसिफिक वचन देतो. कोणतं वचन देतो? एक नेमकं वचन, चमत्काराचं वचन. आणि ज्यावेळेस ते वचन, ते रेमा, ज्यावेळेस तुम्ही विश्वासाने बोलता, जसं मी तुम्हाला सांगितलं, तू राष्ट्रांना उसनं देशील. हालेलुया. तो पवित्र आत्मा मला, तू राष्ट्रांना उसनं देशील. आज्ञा करता 10,000 रुपयाला यायला. सकाळी आज्ञा दिली, संध्याकाळी 10,000 रुपये घरात आले. आमेन. तर प्रियांनो, हेच चमत्कार देव म्हणजे आपल्यासाठी कॉमन पाहिजे. आपल्या जीवनामध्ये हे रोजचे पाहिजे. रोजचे चमत्कार करायला देव तयार आहे. पण महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही भरायला तयार आहे का? तुम्ही जर भरला तर देव देईल ना एक. आणि काय भरलेलंच नाहीये तर काय होईल? येणार का काय बाहेर? होणार का काय परिस्थिती? नाही. म्हणून सर्व सुरुवात कुठून होती? वचनाने भरा. आमेन. म्हणजे आज तुम्ही वचनाने भरणार, पवित्र आत्मा एक नेमकं वचन तुम्हाला देणार. चमत्काराचं वचन, परिस्थिती बदलण्याचं वचन, आजार बरं करण्याचं वचन. आमेन. आणि जसं तुम्ही ते वचन बोलणार, हालेलुया, लगेच कार्य होणार. लगेच त्या क्षणाला देव अद्भुत कार्य करणार. आमेन. ओके. यास आपण सर्वजण उभं राहूया. प्रभूला धन्यवाद देऊया आजच्या वचनासाठी. ओ ग्लोरी.
हालेलुया, हालेलुया. तर आपल्याला काय करायचं? स्वतःला वचनाने भरा आणि मग पवित्र आत्म्यापासून रेमा शब्द प्राप्त करा. आणि जर तुम्ही तो रेमा शब्द प्राप्त करणार, परमेश्वर तुमची परिस्थिती, संकट, तो डोंगर, तो आजार, कर्ज, जे पण आहे ते नष्ट होणार क्षणात. जास्त वेळ नाही लागणार. पण तुम्हाला पहिलं काय करावं लागणार आहे? वचनाने भरावं लागणार. आमेन. ओके, यावेळेस आपण सर्वजण प्रार्थना करूया. प्रभूला मागा, प्रभू मी रोज तुझं वचन वाचावं, रोज तुझ्या वचनाने भरावं, म्हणून माझ्या जीवनामध्ये शिस्त दे. असं नाही 1 दिवस वाचलं 2 दिवस बंद, 1 दिवस वाचलं 15 दिवस बंद. रोज प्रभू मला तुझं वचन वाचायला भूक लागू दे, तहान लागू दे. माझ्या जीवनामधला आळस काढून टाक वचन वाचण्याचा. सर्वजण प्रार्थना करा, प्रभूला मागा. ओ राबा हाला रियांद्रे बे सिखेरिया पित्या. ओ ग्लोरी 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 ग्लोरी. पित्या येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या जवळ येतो. येशूच्या नावामध्ये आज पित्या या मंडळीला तू म्हटलंस की तू तुझ्या मंडळीला वचनाच्या जलस्नानाने धुवून शुद्ध आणि पवित्र करत आहेस. प्रभू तुझी इच्छा आहे तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये रोज अद्भुते व्हावीत, रोज चमत्कार व्हावेत. तुझी इच्छा नाही तुझ्या लेकरांनी आजारामध्ये राहावं, शापामध्ये राहावं, गरिबीमध्ये राहावं, भांडणामध्ये राहावं. प्रभू तुझी इच्छा नाही तुझ्या लेकरांनी प्रभू खरोखर पिता ते शापित जीवन जगावं. कारण प्रभू तू यासाठी आलास की आम्हाला जीवन आणि विपुलपणाचं जीवन मिळावं. प्रभू येशू तू त्या सैतानाला हरवलंस, त्याचं डोकं ठेचून टाकलंस. आणि प्रभू येशू तुझ्या नावामध्ये आम्हाला मुक्ती मिळालेली आहे. तुझ्या नावामध्ये स्वर्गाचे सर्व आशीर्वाद आम्हाला मिळालेले. पित्या आज तुझ्या सर्व लेकरांना प्रभू तुझी शिस्त लागू दे की त्यांनी रोज तुझं वचन वाचावं, रोज तुझ्या वचनावर मनन करावं, रोज तुझं वचन बोलत राहावं. राबा बा सेरिया पित्या आम्ही प्रार्थना करत आहे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भूक आणि तहान लागू दे. पित्या तुझ्या वचनाविषयीचा आळस काढून टाक. रिहांतो रोबो सेरियांदाराबा शेकेरिया. पित्या प्रत्येकाला आज तुझी कृपा पुरवलीस, प्रत्येकाला तुझ्या वचनासाठी भुकेला आणि तानेला बनवलं. संदाराबा सेरिया. पित्या आमचा विश्वास येणाऱ्या दिवसांमध्ये जसं तुझे लेकर तुझ्या वचनाने भरणार आहे, ओ प्रभू त्यांच्या जीवनामध्ये तुझा रेमा शब्द तू त्यांना देणार आहेस. आणि प्रभू रोज ते त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य बघणार आहेत. पिता ते आशीर्वादित होणार आहेत, त्यांचे नातेवाईक त्यांचे शेजारी आशीर्वादित होणार आहेत. त्यांच्या जीवनाच्या द्वारे तो अद्भुत कार्य करणार आहेत अनेकांच्या जीवनामध्ये. ग्रासेंद्रोबो सेरियांद्राबा शेखेरिया. ओ राबा कांदाराबा सेरियांदाराबा. पवित्र आत्मा आम्ही तुझं स्वागत करत आहे. पवित्र आत्मा तू प्रत्येकाला भर. हो आणि पित्या आम्हाला प्रत्येकाला रोज आणि रोज तुझी वाणी ऐकण्यासाठी तुझी कृपा दे. तुझी महिमा आमच्या जीवनाच्या द्वारे होते पित्या. आमची प्रार्थना ऐकलीस पित्या, धन्यवाद देतो. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन.